सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. नवरात्र आता काही दिवसातच सुरू होणार आहे. घटस्थापनेच्या या काळात आपल्याला काही नियमांचं पालन जरूर करायचं आहे. स्त्रियांनी, पुरुष दादांनी, घरातल्या सर्वांनी साध्या सोप्या नियमांचं पालन जरूर करावं. नवरात्री सूक्ष्म स्वरूपात कुलदेवी माता दुर्गेचा आपल्या घरामध्ये वास असतो. देवी आईचा सर्व ठिकाणी प्रभाव असतो. म्हणून नवरात्रीत काही नियमांचं पालन आपल्याला करावंच लागतं. आणि घटस्थापना झालेली असेल ज्यांच्या घरात अखंड दिवा लावलेला असेल, मंगल कलशांची स्थापना झालेली असेल, सर्वांनी साध्या सोप्या नियमांचं पालन जरूर करावं. आपल्या घरातील व्यक्तींच्या हातून काही चुका होणार नाही आणि त्यामुळे संकटांना सामोरे जावे लागू नये म्हणून नियम जरूर पाळावं. आपल्या देवी आईचा आशीर्वाद कायम आपल्या कुटुंबावर राहावा असं प्रत्येकालाच वाटत असतं. घरात सुख, शांती, आनंद यावा, लेकरा बाळांची रात्रंदिवस प्रगती व्हावी म्हणून नवरात्रीच्या 9-10 दिवसात या नियमांचं पालन जरूर करायचं आहे. अगदी साधे सोपे नियम असतात, पण चुकून नकळत चुका होऊन जातात. म्हणून या नियमांकडं, या गोष्टींकडं आपण लक्ष दिलं पाहिजे, जेणेकरून आपण नवरात्रीचे, घटस्थापनेचे जे व्रत, उपवास करतो ते फलदायी ठरेल. संपूर्ण फळ आपल्याला, संपूर्ण कुटुंबाला मिळेल. प्रत्येक स्त्री असू द्या, पुरुष दादा असू द्या, आपल्या देवीचा कृपा आशीर्वाद, अखंड कृपा आशीर्वाद मिळावा. देवी आईचं कृपा छत्र आपल्या कुटुंबावर राहावं यासाठी देवी आईची सेवा मनोभावे करत असतात. देवी आईला या 9 दिवसात किती प्रसन्न करता येईल आपण याच गोष्टींची काळजी घेत असतो. मग हे साधे सोपे नियम सर्वांनी जरूर पाळावे. वर्षातले हे नवरात्रीचे दिवस खूप महत्त्वाचे असतात. देवी आईला, आपल्या कुलदेवी आईला प्रसन्न करून घेण्यासाठीचेच हे दिवस असतात. तर यंदा 22 सप्टेंबर 2025 सोमवार दिवशी घटस्थापनेला सुरुवात होणार आहे. म्हणजे शारदीय नवरात्रीला सुरुवात होणार आहे. सोन्यासारखा सण आहे. या नवरात्रीत आपण देवी आईच्या वेगवेगळ्या 9 रूपांची पूजा करत असतो. बरेच लोक उपवास करतात. घटस्थापना, मंगल कलश, अखंड दिवा अशी देवी आईची या नवरात्री सेवा केली जाते. बऱ्याच घरांमध्ये नवरात्रीच्या पहिल्या माळेला घटस्थापना केली जाते. मातीचा घट पाण्याने भरून त्यात पैसा, सुपारी, हळदी, कुंकू, अक्षता टाकून घटाभोवती लाल धागा 9 वेढे देऊन विड्याची 5 पानं ठेवून त्यावर नारळ ठेवला जातो. साध्या सोप्या पद्धतीने प्रत्येकाची घटस्थापना करण्याची पद्धत ही वेगवेगळी असते. आपण घटस्थापना परंपरेनुसारच करावं. कुणी सांगतंय आणि त्या पद्धतीने तुम्ही यावर्षी सुरुवात करत आहात असं नाही. घटस्थापना असू द्या, देवांचं कुठलंही काम करताना, कार्य करताना आपल्या घरातल्या मोठ्या व्यक्तींचा सल्ला घेणं खूप महत्त्वाचं आहे. आता तुम्हाला पहिल्यांदाच घटस्थापना करायची असेल आणि तुमच्या घरात जर आधी कुणीच केलेली नाही, तर मग तुम्ही घरातल्या कुणा मोठ्या व्यक्तीला किंवा तुमचे शेजारी मावशी वगैरे राहतात आणि त्यांच्या पद्धतीने तुम्ही केली तर ठीक आहे. पण तुमची जी परंपरा आहे, सासूबाई असतील, आजी असतील, त्यांच्याच पद्धतीने तुम्हाला घटस्थापना करायची आहे. नवीन कुठलीही परंपरा महिलांनो लावून घेऊ नका. तुमच्या घरात कुणी अखंड दिवा आधी लावला नसेल आणि तुम्हाला लावायचा असेल, अतिशय शुभ देवी आईची सर्वात प्रभावी सेवा म्हणजे अखंड दिव्याची सेवा तुम्हाला या वर्षापासून सुरुवात करायची असेल, तुम्ही करू शकता. पहिल्या माळेला घटस्थापना केली जाते. मातीचा घट पाण्याने भरून त्यात पैसा, सुपारी, हळदी, कुंकू, अक्षता टाकून घटाभोवती लाल धागा 9 वेढे किंवा 5 वेढे देऊन गुंडाळला जातो. त्यात विड्याची पानं ठेवली जातात, 5 किंवा आंब्याची 5 पानं ठेवली जातात. मातीच्या घटाला 4ही दिशांनी, 5ही दिशांनी हळदी कुंकवाची तिलक केले जातात. कुंकू किंवा अष्ट दिशांनी जरी तुम्ही हळदी कुंकवाची बोटं लावली किंवा तुम्ही स्वस्तिक काढलं त्या घटावर, त्यावर नारळ ठेवावा. शेंडी वरती आली पाहिजे अशा पद्धतीने नारळ ठेवावा. खाली टोपलीत मातीत धान्य पेरून टाकून नंतर त्यात तो मातीचा घट ठेवून 9 दिवसात ते धन उगवलं जातं. आपली कुलदेवी, देवी स्वरूप त्या घटाची आपण पूजा सेवा करत असतो. काही घरांमध्ये घटावर नारळ न ठेवता एक ताटली त्यावर ठेवून
त्यात तांदळाची रास करून त्यावर कुलदेवीचा टाक विधिवत अभिषेक करून स्वच्छ करून तो तांदळाच्या राशीवर ठेवला जातो. अखंड दिवा लावला जातो. 9 दिवसात प्रत्येक दिवसाची घटाला माळ वेगवेगळी माळ चढवली जाते. पहिल्या दिवशी विड्याच्या पानांची, झेंडूच्या फुलांची म्हणजे घट पूजा. देवी एकच आहे, पण प्रत्येकाची परंपरा पद्धत ही थोडीशी वेगवेगळी असते. पण जे तुमचे नियम आहे, तुमच्या सासू आजी वगैरे करत आहेत तशाच पद्धतीने तुम्हाला करायचं आहे. आणि तुम्ही जर पहिल्यांदाच सुरुवात करत आहात, मग तुम्ही शेजारी वगैरे कुणाला विचारून तुम्ही हे घटस्थापना केली तरीही चालेल, पण आपल्या परंपरेनुसारच आपल्याला घटस्थापना करायची आहे आणि सेवासुद्धा तशाच पद्धतीने करायची आहे. घटस्थापनेत नियम सर्वांना सारखेच पाळावे लागतात. तर कोणते नियम जाणून घ्या. सर्वात पहिला नियम म्हणजे घराची स्वच्छता खूप महत्त्वाची आहे. तुम्ही घरात देवी आईची 9 दिवसात सेवा करताय, घराची स्वच्छता खूप महत्त्वाची आहे. ज्या घरात स्वच्छता त्याच घरात देवी आई सूक्ष्म स्वरूपात वास करते, अखंड लक्ष्मी नांदते. नाहीतर घट बसवून अखंड दिवा लावून मंगल कलश भरून उपास तापास करून काहीही उपयोग होत नाही. म्हणतात ना, जिथं जिथं हात फिरे तिथे तिथे लक्ष्मी वसे. ही म्हण काही खोटी नाही, खरंच आहे. स्वच्छता जिथं त्याच ठिकाणी लक्ष्मी वास करत असते, देवी आईचा वास असतो. देवी आई जागृत स्वरूपात त्याच घरात वास करते जिथली घरातली लक्ष्मी तिचं घर स्वच्छ ठेवते आणि देवी आईची प्रसन्न घरात घटस्थापना करते, अखंड दिव्याची सेवा करते, मंगल कलशाची सेवा करते. स्वच्छता जिथं तिथंच लक्ष्मी वास करते, तिथंच कुलस्वामिनी कृपा करत असते. म्हणून महिला असतील, दादा असतील, घटस्थापनेच्या आधी आपल्या घरातली जी अडगळ असेल, जे काही जळमटं असेल, तुम्हाला ज्या वस्तू बंद पडलेल्या वस्तू असेल, लागत नाही, संपूर्ण घरातली स्वच्छता आवर्जून करा. आवर्जून सर्वांनी मिळून घराची स्वच्छता करायची आहे आणि मगच घटस्थापना करायची आहे आपल्या घरात. त्याचबरोबर मंगल कलशाची स्थापना आवर्जून करायची आहे. काही महिलांना वाटेल किंवा दादांना वाटेल की घट बसवला आहे आपण, तर त्यात मंगल कलश आहेच, पण असं नाही. घरात देवघरात सुद्धा मंगल कलश तुम्हाला स्थापन करायचा आहे आणि घटात जो मंगल कलश असतो तो सुद्धा आपल्या देवघरातला मंगल कलश सुद्धा आवर्जून, हा नियम सर्वांना लागू पडतो. तुम्ही मंगल कलश घटामध्ये ठेवत आहात, तुम्हाला वाटेल तो ठेवलेला आहे, मग वेगळा मंगल कलश का भरायचा? तर आपण वर्षभर जो मंगल कलश भरत असतो तो वेगळा भरायचा आहे आणि घटात जो मंगल कलश असतो तो वेगळा आहे. दोन्ही कलश वेगवेगळे आहे. तर मंगल कलशाची देवघरात सुद्धा पहिली स्थापना करायची आहे आणि मग घट बसवताना जो मंगल कलश मातीचा घट असतो तो वेगळा आहे. तांब्याचा कलश घेऊन देवघरात पहिला मंगल कलश स्थापन करा महिलांनो आणि मग घटस्थापनेची आपल्याला स्थापना करायची आहे. मंगल कलश हे मांगल्याचे, सुख सौभाग्याचे, अखंड लक्ष्मीचे प्रतीक आहे. म्हणून मंगल कलशाची देवघरात स्थापना आवर्जून करा आणि मग आपल्याला घटस्थापना करायची आहे. नवरात्रीच्या घटस्थापनेच्या या काळात श्री दुर्गा सप्तशतीचे 1, 3, 5 किंवा 14 पाठ अवश्य करावे. तुम्हाला सोन्यासारखे अनुभव नक्कीच येतील. दुर्गा सप्तशतीचे 14 किंवा 28 पाठसुद्धा बऱ्याच महिला करतात. संस्कृतमध्ये किंवा प्राकृत ग्रंथाचे अथवा तुम्ही यूट्यूबवर लावून दिलं आणि ऐकलात तुम्ही घरात शांत चित्ताने, काम चालू आहे आणि तुम्ही ऐकताय, असं करू नका महिलांनो. तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल ना तेव्हा दुर्गा सप्तशतीचा पाठ तुम्ही यूट्यूबवर ऐकला शांत चित्ताने. महिला असतील, पुरुष सर्वांनी श्री दुर्गा सप्तशतीचा पाठ अवश्य करा किंवा तुम्ही त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचा नियम म्हणजे घट बसवताना, घटस्थापना करताना पाटावर किंवा चौरंगावर आपण घटस्थापना करतो त्यावर फक्त आपल्या कुलदेवीचा टाक ठेवायचा आहे. तुमच्या कुलदेवीचा टाकच ठेवायचा आहे. बाकी देवी देवतांचे टाक ठेवू नये. आपण ते फक्त देवघरात ठेवायचं आहे. आपण आपल्या कुलदेवीची घटस्थापना करत असतो. 9 दिवस देवी आईला घटात बसवत असतो, इतर देवांना नाही. म्हणून बघा, काही ठिकाणी मी बघितलंय सर्व देवच घटी बसवतात. घटी बसवता आपण 9 दिवस देवांची पूजा अर्चा करत नाही.
पण आपण देवी आईला घटी बसवत असतो, बाकी देवांना नाही. आपण जेव्हा घटस्थापना करतो, आपल्या फक्त कुलदेवीचा टाक आपण घटाच्या इथं ठेवायचा आहे. बाकी देवांचे फोटो किंवा टाक असतील, मूर्ती असेल तर घटस्थापनेच्या पाटावर त्यांची स्थापना करू नका. आपल्या देवघरातच देवांची स्थापना करायची आहे. काही घरांमध्ये 9 दिवसात देवांनाही म्हणजे देवघरातील सर्व देवी देवतांना विड्याच्या पानांवर किंवा तांदळांच्या राशीवर घटी बसवले जाते आणि नवरात्रीत 9 दिवस त्यांची पूजा म्हणजे देवांना अंघोळ घातली जात नाही. फक्त प्रत्येकाची जशी परंपरा आहे तसंच तुम्ही करायचं आहे. काही ठिकाणी दररोज देवांना अंघोळ घातली जाते, तर काही ठिकाणी फक्त कोरडी पूजा केली जाते. देवघरातील देवांची फक्त कोरडी पूजा केली जाते. हळदी, कुंकू, फुलं, अक्षता वाहून, धूप दीप ओवाळून, देवाला नैवेद्य दाखवून अशी कोरडी पूजा काही ठिकाणी केली जाते. काही ठिकाणी रोज देवांना आंघोळ घातली जाते, अभिषेक घातला जातो. फक्त कुलदेवीचा टाक फक्त आपण घटस्थापनेत म्हणजे देवी आईला घटी बसवलं जातं. ज्याची त्याची परंपरानुसारच आपल्याला करायचं आहे. घटस्थापना करताना पाटावर गणपती स्वरूप विड्याच्या पानावर सुपारी मांडून प्रथम गणपती बाप्पांची स्थापना पूजा अवश्य करा. तरी पण वडीलधाऱ्या माणसांना, तुमच्या सासूबाई असतील, बाबा असतील, आजी असतील, मोठी माणसं असतील घरात, तर जसं आत्तापर्यंत देवी आईला घटी बसवतात तुम्हाला तसंच करायचं आहे. नवीन नियम लावू नये. मोठ्यांचा सल्ला देवी देवतांच्या पूजेत आणि नवरात्रीत तर खूप मोलाचा असतो, म्हणून तुम्ही मोठ्यांच्या सल्ल्यानुसारच आपल्या घरात घटस्थापना करायची आहे आणि सर्व सेवा पूजा करायची आहे. त्याचबरोबर आणखीन मोठा नियम म्हणजे सासू सासऱ्यांकडं घट बसवतात, तर तुम्ही पण घट बसवले तर चालेल का? तुमच्या घरातील कुलदेवीचा टाक ज्या घरात आहे त्याच घरात घटस्थापना करावी. तुमच्या घरी सासू सासऱ्यांनी तुमच्याकडे देवांना दिले असेल तर तुम्ही घटस्थापना करू शकता. काही वेळा नोकरीनिमित्त किंवा काही कारणामुळे दुसरे घर म्हणजे मुलाचे दुसरे घर, 2 मुलं असतील आणि ज्यांच्याकडं कुलदेवीचा कुळाचार असेल त्याच घरात घटस्थापना करायची आहे. म्हणजे ज्या घरात 2 मुलं आहे, मोठा मुलगा असतो त्याच्याकडं देव दिले जातात. काही ठिकाणी एकच मुलगा आहे त्याच्याकडं देव नाही, सासू सासऱ्यांकडं आई वडिलांकडं देव आहे. तर जिथं देव आहे, कुलदेवीचा टाक जिथं आहे ज्या घरात, त्याच घरात घटस्थापना करायची आहे. तुम्हाला सासू सासऱ्यांनी आई वडिलांनी जर देव दिलेले आहे, तुमच्याकडं टाक दिलेले आहे, देवांची सर्व तुमच्यावर जबाबदारी दिलेली आहे, तर त्याच घरात आपल्याला घटस्थापना करायची आहे. हा मोठा नियम आहे, म्हणजे नवरात्रीतील सर्वात मोठा नियम आहे. ज्या घरात कुलदेवीचा टाक आहे, देवी देवता दिलेले आहे, तर त्याच घरात घटस्थापना करायची आहे. तुम्ही जरी नोकरीनिमित्त, काही कामांनिमित्त बाहेर गावी राहतात, आई वडिलांपासून दूर राहतात, जरी 2 घरं आहे तुमचे, पण तुमचं घर एकच आहे, देव एकच आहे. म्हणून जिथं देवी आईचा टाक आहे, देवी देवतांची पूजा सेवा होते, त्याच घरात घटस्थापना आपल्याला करायची आहे. आता ज्या घरात कुळाचार होतो त्याच घरात घटस्थापना करावी. पण तुम्ही वेगळे राहत आहात, लांब आहात आई वडिलांपासून आणि तुम्हाला सुद्धा नवरात्रीत देवी आईची सेवा करण्याची खूप इच्छा आहे, मंगल कलशाची स्थापना करावी, अखंड दिवा लावण्याची, देवी आईची सेवा करण्याची खूप इच्छा आहे, तर मग तुम्ही तसं करू शकता. फक्त घटस्थापना तुमच्या मोठ्या घरातच होईल. तुम्ही जर वेगळे राहत आहात काही कामानिमित्त, नोकरीनिमित्त, मग तुम्ही मंगल कलश स्थापन करू शकता. तुमच्या देवघरात एक अखंड दिवा देवी आईचं नाव घेऊन तुम्ही लावू शकता. ही सेवा तुम्ही करू शकता. पण कुलदेवीची घटस्थापना तुमच्या म्हणजे जे मोठं घर असेल मूळ स्थानी तुम्हाला करायची आहे. आता ज्यांना पहिल्यांदाच घटस्थापना करायची आहे तर त्यांनी विचारपूर्वकच करायची आहे, कारण एकदा का तुम्ही घटस्थापना सुरू केली की मग खंड पडू न देता किमान 5 वर्ष, 11 वर्ष, 21 वर्ष किंवा जन्मभर तुम्हाला घटस्थापना खंड न पडू देता तुमच्या घरात करावीच लागेल. खंड पडू देता येत नाही. घटस्थापना एकदा का सुरू केली किमान 5 वर्ष, 11 वर्ष, 21 वर्ष किंवा जन्मभर संकल्प करूनच आपल्याला घटस्थापनेला घरात सुरुवात करायची आहे. यावर्षी केलं आणि मग पुढच्या वर्षी सोडून दिलं, अशी चूक महिलांनो, दादा
मुलांनो चुकून सुद्धा होऊ देऊ नका. नाहीतर मग तुम्ही घटस्थापना नाही केली तरीही चालेल. ज्यांना आता खूप इच्छा आहे की माझ्या घरात घटस्थापना करावी, धान उगवावं, तर त्या महिलांनी दादांनी या वर्षापासून सुरू करू शकता. पण मग पुढं खंड पडणार नाही याची तुम्हाला नक्की काळजी घ्यायची आहे. त्याचबरोबर घरात घटस्थापना झालेली आहे तर केस कापणे, नख कापणे, पुरुष मंडळींनी दाढी करणं या गोष्टी तुम्ही आधीच करून घ्या. नवरात्रीच्या 9 दिवसात घटस्थापनेच्या या काळात या गोष्टी अजिबात करू नका. केस कापणं, नख कापणं, पुरुष दादांनी दाढी वगैरे करणं या गोष्टी आपल्याला या 9 दिवसात तरी टाळायचं आहे. घरात शांतता राहील त्याची सर्वांनी नक्की काळजी घ्यायची आहे. भांडण, तंटा, कटकटी, आपल्या घरात कुणाची निंदा नालस्ती, अपशब्द, कुणाविषयी अपशब्द, कुणा स्त्रीचा अपमान, घरातली असू द्या किंवा बाहेरची अपशब्द कुठल्या स्त्रीला बोलणं म्हणजे साक्षात देवी आईचा अपमान आहे. या गोष्टी टाळायच्या आहे. हे नियम सर्वांनी जरूर पाळायचे आहे. घटस्थापना करा किंवा नका करू, देवी आईची घरात सेवा करा किंवा नका करू, सर्वांनी या नियमांचं पालन नवरात्रीत 9 दिवसात घटस्थापनेच्या काळात अवश्य सर्वांनी या नियमांचं पालन जरूर करायचं आहे. नवरात्रीचे उपवास करताना पदार्थ जेवढे हलके खाता येईल ना तेवढेच खायचे आहे. फळ, दूध, सुकामेवा तुम्ही खाऊ शकता. काही ठिकाणी एक वेळ जेवतात आणि एक वेळ उपवास करतात, म्हणजे सकाळी फलाहार घेतात, संध्याकाळचं जेवण करतात. अशा पद्धतीने सुद्धा उपवास करतात. काही लोक, काही महिला असतील, पुरुष दादा अगदी 9 दिवस दसऱ्याच्या दिवशी उपवास सोडतात किंवा नवमीला रात्री, अष्टमीला, नवमीला 8-9 दिवस सलग उपवास करून अष्टमीला, नवमीला उपवास सोडत असतात. काही जण बसता उठता उपवास सोडतात, म्हणजे पहिल्या माळेला आणि शेवटच्या माळेला उपवास धरत असतात. पहिल्या माळेला उपवास करतात, दुसऱ्या माळेला उपवास सोडतात, पुन्हा अष्टमी किंवा नवमीला उपवास धरतात आणि दसऱ्याला सोडतात किंवा अष्टमीला धरून नवमीला सोडत असतात. काही जण 9 दिवस कडक उपवास करतात. प्रत्येकाची उपवास करण्याची श्रद्धा, भक्ती ही वेगवेगळी असते. देवी आईच्या चरणी नवरात्रीचे उपवास करताना तिखट, खारट पदार्थ जास्त खाऊ नये. बघा काही ठिकाणी बाहेरचे चिप्स खाल्ले, बाहेरचं हे खाल्लं, ते खाल्लं, मग उपवास करून काहीही फायदा नाही. तुम्ही घरातलेच पदार्थ तुम्हाला खायचे आहे. जे पण शिजवाल घरात शिजवून मग तुम्ही साबुदाणा खिचडी खाऊ शकता. भगर नवरात्रीच्या उपवासाला चालत असते, तुम्ही भगर खाऊ शकता. भेंडीची भाजी, लाल डांगर असेल, भोपळा, ते तुम्ही खाऊ शकता. राताळी, बटाटा हे पदार्थ आपण नवरात्रीच्या उपवासात खाऊ शकतो. दूध, फळ, राजगिरा, खजूर असे पदार्थ तुम्ही खाऊ शकता. गरोदर महिला, अशक्त व्यक्ती यांनी उपवास नाही केला. आधी तुम्ही केलेला आहे दरवर्षी आणि यावर्षी तुम्ही गरोदर वगैरे आहात, देवी आईला बोलून घ्या. आई आहे, आपल्या लेकरांचं सर्व काही जाणते. आपल्यापेक्षा आपल्या आईला जास्त काळजी असते. तुम्ही गरोदर आहात, अशक्त आहात, आधी तुम्ही कडक उपवास केलेले आहे. यावर्षी तुम्हाला जमत नाही, देवी आईला बोलून घ्या. तुम्ही बसता उठता उपवास करू शकता. नाहीच जमले तुम्हाला उपवास, तुम्ही नाही केले गरोदर महिलांनो, तर तुम्ही उपवास करू नका. तुम्ही 2 जीवांचे आहात, तुमची देवी आईने ओटी भरलेली आहे. तुम्ही या काळात म्हणजे उपवास नाही केले, खाऊन पिऊन देवी आईची सेवा केली तरीही चालेल. घटस्थापनेच्या दिवशी घरातल्या कर्त्या महिलेला मासिक धर्म आला तर मग पुरुष दादांनी जरी घटस्थापना केली साध्या सोप्या पद्धतीने किंवा तुमच्या शेजारी ताई असतील, कुणी घरात कुणी मोठी व्यक्ती असेल त्यांच्याकडून घटस्थापना साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही सांगून सवरून नक्की करून घ्यायचे आहे. नंतर मासिक धर्माच्या 5व्या दिवशी किंवा 6व्या दिवशी नीट डोक्यावरून पाणी घेऊन न्हावून धुवून घरात गोमूत्र शिंपडून मग तुम्ही तुमच्या घटस्थापनेच्या रोजच्या पूजेला सुरुवात करू शकता. देवी आईसुद्धा स्त्रीच आहे, आई आहे, आपल्याला नेहमीच समजून घेत असते. पण एवढा नियम तर आपल्याला पाळायलाच पाहिजे. घटस्थापनेच्या काळात तुम्हाला जर आलाच मासिक धर्म तर मग तुम्ही कुणाकडून, आता पहिल्या दिवशी ज्यांना मासिक धर्म आलेला असेल घटस्थापनेच्या दिवशी, तर मग कुणाकडून तरी घट बसवून घ्या किंवा मध्येच मासिक धर्म आला कुठल्या
स्त्रियांना, तर मग कुणाकडून तरी तुम्ही सेवा, माळ, पाणी, अखंड दिव्याची सेवा, नैवेद्य, पाणी, सर्व या गोष्टी घरातल्या पुरुष दादांनी केलं किंवा शेजारी असतील, घरात मोठ्या व्यक्ती असतील त्यांनी जरी केलं, कळते मुलं बाळं असतील, तुमचे मुली असतील, मुलं असतील, तुम्ही त्यांच्याकडून जरी सांगून सवरून नीट गोष्टी करून घेतल्या तरीही चालेल. देवी आई आहे, आपल्या लेकरांना कायम समजून घेत असते. घटस्थापनेच्या दिवशी जर तुमच्या घरात नवीन जन्म झाला, बाई बाळंतीण झाली, तर तुम्ही इतर कुणाकडून तरी घट बसवून घेऊ शकता, सेवा करून घेऊ शकता, खंड पडू देऊ नका. आणि तुमच्या घरात जर सूतक लागलं तर या वर्षी घटस्थापना जाऊ द्या, पुढच्या वर्षी करायची आहे. तुम्ही देवी आईला मनातल्या मनात बोलून घ्यायचं आहे आणि पुढील वर्षी तुम्ही घटस्थापना करायची आहे. नवरात्रीचे घट बसवताय, उपवास करताय, चुकून सुद्धा दुपारी झोपू नका. गरोदर स्त्रिया असतील किंवा आजारी व्यक्ती असतील त्यांना एवढे नियम नाही, पण आपण चांगले आहोत, आपण आरोग्यदायी आहोत, तर चुकून सुद्धा दुपारी झोपू नका. अगदी सूर्य मावळेपर्यंत झोपायची काहींना सवय असते, असं अजिबात करू नका. देवी आईचं घट बसवलेलं आहे, घराला कुलूप लावून जाऊ नका, देवी आईला एकटं सोडू नका. गणपती बाप्पा जेव्हा आपल्या घरात स्थापना होते आपण हा नियम पाळतो, तसंच घटस्थापना घरात होते तेव्हा देवी आई साक्षात घट म्हणजे घटी बसत असते. देवी आईला एकटं सोडून जाऊ नका. घरात कुणीतरी एका व्यक्तीने देवी आईजवळ थांबायचं आहे आणि झोपायची सवय या 9-10 दिवसात तरी आपली बाजूला ठेवायची आहे. तुम्ही नंतर झोपू शकता, रात्री नीट लवकर झोपलात, तुम्ही लवकर उठलात, हे नियम तरी सर्वांनी नक्कीच पाळायचे आहे. काही घरांमध्ये दोघंही महिला पुरुष नोकरीला जातात, ऑफिसला जातात आणि तुमच्या घरात घटस्थापना आहे. तुम्ही देवी आईची सेवा करून घरदार नीट स्वच्छता करून तुम्ही ऑफिसला वगैरे गेलात कुलूप लावून तरीही चालेल. तुम्ही रात्री येऊन देवी आईची सेवा करत आहात, मग ठीक आहे. फक्त देवी आईजवळ घरातील एक व्यक्ती असणं महत्त्वाचं आहे आणि रात्री घराला कुलूप नसावं, हा नियम सर्वांना लागू पडतो. आपल्या घरात घटस्थापना झालेली आहे आणि तुम्ही 2-3 दिवसासाठी बाहेर गावी गेला, हे अजिबात होऊ देऊ नका. घराला रात्री तरी कुलूप लावू नये. सकाळी कामानिमित्त ऑफिसनिमित्त तुम्ही गेलात, पण संध्याकाळी रात्री घरी येऊन देवी आईची आरती, प्रार्थना, स्तोत्र, मंत्र ही सेवा आपल्या घरात घटस्थापनेच्या इथं व्हायलाच हवी. म्हणून घट अखंड दिवा सोडून जाऊ नका, घर सोडून जाऊ नका. नवरात्रीत घरात किंवा बाहेरसुद्धा मांसाहार, मद्यपान चुकून सुद्धा होऊ देऊ नका. महिला पुरुष घरातील मुलं मुली सर्वांनी हा नियम पाळायचा आहे. त्याचबरोबर महिला पुरुष ब्रह्मचार्याचं कडक आपल्याला पालन करायचं आहे. घरात कुणाच विषयी अपशब्द निघणार नाही. घरातल्या स्त्रियांचा मान राखा, बाहेरच्या स्त्रियांचा असा तर कायमच आपण घरातल्या असू द्या किंवा बाहेरच्या प्रत्येक स्त्रीचा मान हा ठेवलाच पाहिजे. साक्षात माता लक्ष्मी असते प्रत्येक स्त्री म्हणजे, आणि नवरात्रीत तर हा नियम सर्वांनी जरूर पाळायचा आहे. आता घट बसवले स्त्रीने, घरातल्या स्त्रीने, आणि तीच नियम पाळते आणि घरातील बाकी व्यक्ती चुका करताय असं होऊ देऊ नका. घरातल्या प्रत्येकाने, जी स्त्री घटस्थापना करते ती फक्त नियम पाळते आणि बाकीचे लोक चुका करताय घरात, अशा गोष्टी होऊ देऊ नका. नाही तर मग देवी आईचं सेवा, व्रत, पूजा करून काहीच उपयोग नाही. महिला असू द्या, पुरुष असू द्या, घरातले लेकरं बाळं असू द्या, मोठी व्यक्ती असू द्या, संपूर्ण कुटुंबाने घटस्थापनेच्या या काळात, या वेळात 9-10 दिवस आपल्याला या नियमांचं पालन जरूर सर्वांनी करायचं आहे. तेव्हाच देवी आईचा आपल्याला कृपा आशीर्वाद मिळतो आणि आपण जे उपवास करतो, व्रत करतो, घटस्थापना करतो, मंगल कलश भरतो, अखंड दिवा लावतो, संपूर्ण फळ मिळवण्यासाठी, देवी आईचा अखंड आशीर्वाद मिळवण्यासाठी हे सर्व नियम, हे साधे सोपे नियम सर्वांनी जरूर पाळायचे आहे.